मी एक्सप्लोर करणार आहे ठाण्यातलं तंदूर वडापाव। मी आतापर्यंत नॉर्मल वडापाव ऐकलेत, तंदूर वडापाव सुद्धा ऐकलेत, पण यांच्याकडचा तंदूर वडापाव जिथे मी जाणार आहे तिथला खूप जास्त स्पेशल आहे। सो चला जाते आणि तुम्हाला दाखवते आणि रिव्ह्यू सुद्धा कळवते। तर आज मी आले शिवशंभो तंदूर वडापाव वर्तकनगर ठाणेला। आता हे कुठे आहे वर्तकनगर? तुम्हा सगळ्यांना जर ठाणे माहीत असेल तर वर्तकनगर पण माहीत असलंच पाहिजे, कारण वर्तकनगरचा नवरात्री उत्सव सुद्धा फेमस आहे। वर्तकनगरला थोडं पुढे गेल्यानंतर उपवन देखील आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी वर्तकनगरच्या जवळ आहेत। म्हणजे आता मला वेगळं सांगायला नको वर्तकनगर कुठे आहे, तरी सुद्धा हे तंदूर वडापाव कुठे आहे तुम्हाला मी सांगते। मैथिली प्राईडच्या समोर आणि चिल्ड्रन हॉस्पिटलच्या समोर आणि बाजूला बस स्टॉप देखील आहे आणि फेमस आहे बरं का। सो चला ॲड्रेस तर सांगितला, आता तुम्हाला इथे यायलाच पाहिजे आणि हा कसा वडापाव बनतो हे पण तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवते। त्यासाठी पहिल्यांदा हा कसा बनतोय हे पहिलं बघून घ्या। आता तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट तर माहीतच आहे, मुंबईचा वडापाव हा जगप्रसिद्ध आहे। म्हणजे मुंबई कशासाठी प्रसिद्ध आहे तर वडापावसाठी। म्हणजे जर काही किती लोकांचे पोट आहेत ना वडापावने भरतात, म्हणजे ज्यांना टिफिन नसतो ती माणसं सगळी वडापाव खाऊनच मुंबईमध्ये जगतात, म्हणून मुंबईच्या लोकांचं पोट वडापाववरती असतं असं म्हणायला हरकत नाही। तर त्याच वडापावची ही गोष्ट आहे। सगळ्यात पहिला मुंबईचा जोशी वडेवाला फेमस होता, म्हणजे तोच वडापाव सगळ्यात प्रसिद्ध झाला आणि सगळ्यांना वडापाव काय असतो हे माहीत झालं। त्यानंतर वडापावमध्ये वेगळ्या व्हरायटी बनायला लागल्या, त्यापैकीच आज मी तुम्हाला शेअर करते ठाणे वर्तकनगरचा हा तंदूर वडापाव। बघताय तुम्ही मस्तपैकी खाली तंदूर आहे आणि वडापावची रेसिपी तुम्ही बघितली असेल। पहिला वडा आहे ना त्याला तळलं जातं, तो तर नॉर्मल प्रोसिजर आहे। त्यानंतर चीज, मियोनीज, सॉस या सगळ्या गोष्टी घालून वरती चीज, वाव इतकं एक्स्ट्रा चीज आहे ना की बघून मला आत्ताच पाणी सुटलंय। आणि हे स्पेशली इतकं सगळ्या चटणी वगैरे सगळं टाकल्यानंतर ते आपल्याला तंदूर व्हायला टाकलं जातं आतमध्ये आणि मग मस्तपैकी बनतो तंदूर वडापाव। गर्दी बघताय इथे संध्याकाळच्या वेळेस इतकी गर्दी असते, इतके लोक असतात की लिमिटच नाही। आता हा तंदूर वडापाव कसा बनतो तुम्ही बघितलंच असेल। मी इथला तंदूर वडापाव आणि चीज वडापाव दोन्हीसुद्धा खाल्ले, खूप भारी होते, टेस्ट अतिउत्तम होती। ठाणेकर यायला काही हरकत नाही म्हणण्यापेक्षा याच। ॲड्रेस सांगितला, सगळं सांगितलं, तर लवकर या शिवशंभो वडापावला। मी तर खाल्लाय, तुम्ही लवकर खायला या। वाव, मला अजून एक टेस्ट करायचं, मी अजून एक टेस्ट करते, तोपर्यंत मी व्हिडिओ पाहत राहा। सो आता मी व्हिजिट केली होती शिवशंभो तंदूर वडापावला। तुम्ही बघितलं असेल पूर्ण स्टार्ट टू एंड प्रोसिजर दाखवली कशी आहे काय आहे, आणि मी खाल्लं सुद्धा, खूप जास्त टेस्टी होतं आणि खूप यम्मी आणि तंदूर, बापरे, तंदूर चिकन खाल्लं होतं। तंदूर वडापाव मला एक वेगळा अनुभव मिळाला। आणि नुसता तंदूर वडापाव नाही बरं का, याच्यामध्ये खूप जास्त व्हरायटी आहेत, पेरी फेरी,
वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत आणि त्याचबरोबर टेस्टसुद्धा अतिउत्तम आहे. सो ठाणेकर लांब जायचं नाही आहे, वर्तकनगरलाच आहे. चिल्ड्रन हॉस्पिटलच्या अगदी समोर बाजूला बस स्टॉप देखील आहे. तुम्हाला लँडमार्क सांगते जेणेकरून तुम्हाला कळेल. सो मला तर खूप जास्त आवडलं. ठाणेकर नक्की लवकर या, व्हिजिट करा. खूप जास्त वडापाव खा, तंदूर वडापाव स्पेशली, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुंबईतला वडापाव म्हणजे सगळ्यात जास्त फेमस असतो. जगप्रसिद्ध आहे मुंबईचा वडापाव. मुंबई आपल्या वडापावसाठीच प्रसिद्ध आहे आणि त्यातल्या आता तंदूर वडापाव आहा ऑसम. सो मला तर आवडला. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.